नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीच्या पूजेची कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघटा मातेला समर्पित करण्यात आला आहे. त्याची पूजा केल्याने भक्तांना भीतीपासून मुक्ती मिळते आणि सर्व प्रकारची पापेही नष्ट होतात. माता राणीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचा सण विशेष मानला जातो. हे वर्षातून चार वेळा येते. त्यापैकी एक म्हणजे चैत्र आणि दुसरी शारदीय नवरात्री. याशिवाय आणखी दोन गुप्त नवरात्र असतात. सध्या अश्विन महिना सुरू असून शारदीय नवरात्र याच महिन्यात येते. यावेळेस हा महामहोत्सवाला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने भक्तांची सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि जीवनात कोणत्याही प्रकारचे भय असल्यास त्यापासून मुक्ती देखील मिळते. देवीच्या तिसऱ्या रूपाचे नाव चंद्रघटा कसे पडले, तिला काय अर्पण करावे आणि तिच्या जन्मामागील कथा काय आहे ते जाणून घेऊया. चंद्रघटा देवीचा स्वभाव कसा असतो? माँ दुर्गेचे तिसरे रूप चंद्रघटा म्हणून ओळखले जाते. या रूपात माता सिंहावर युद्धाच्या मुद्रेत बसलेली दिसते आणि तिच्या कपाळावर तासाकृती चंद्रकोर असल्यामुळे तिला चंद्रघटा म्हणतात. त्यांच्या 10 हातात त्रिशूळ, धनुष्य, गदा आणि तलवार इत्यादी शस्त्रे दिसतात. ज्योतिषशास्त्रात मातेचा संबंध मंगळ ग्रहाशी मानला जातो. नैवेद्य काय दाखवावा? नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघटा मातेला समर्पित करण्यात आला आहे. तिसऱ्या दिवशीच्या पूजेमध्ये दुधापासून बनवलेल्या वस्तू किंवा सुका मेव्याचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी तुम्ही तुमच्या आईला दुधापासून बनवलेली मिठाई, ड्राय फ्रुट्स, बर्फी इत्यादी अर्पण करू शकता. पौराणिक कथेनुसार एकेकाळी राक्षसांनी पृथ्वीचा ताबा घेतला आणि लोकांना सर्व प्रकारे त्रास दिला. महिषासूर नावाच्या राक्षसानेही देवांना सोडले नाही आणि देवराज इंद्राचे सिंहासन काबीज करण्यासाठी स्वर्गात पोहोचला. अशा स्थितीत पृथ्वी आणि स्वर्गाला राक्षसांपासून मुक्त करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश देवता आले. त्यानंतर तिन्ही देवतांनी संताप व्यक्त केला. या दरम्यान भगवान शिवाने चंद्रघटा देवीला त्रिशूल दिले. भगवान विष्णूने चक्र दिले, इंद्राने आपली घंटा दिली आणि सूर्याने आपले वैभव दिले. त्यानंतर देवी चंद्रघंटाने महिषासुराचा वध केला. त्यांच्या मुखातून एक देवी ऊर्जा बाहेर पडली, जी आई चंद्रघंटाच्या रूपात अवतरली. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.